स्वागतम स्वागतम सुस्वागतम। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो। माझ्या बांधवांनो, आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि अशा वेळी मानवाला रक्तक्रांती नकोय, तर बुद्धाची शांती हवी आहे। दया, क्षमा, शांतीचा परम संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचारच या जगताला तारणार आहेत। घबराए जब मन अनमोल, हृदय हो उठे डावाडोल, तब हे मानव तू मुख से बोल, बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि। भारत मातेच्या घटनेच्या शिल्पकाराला विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, तुझला मानाचा मुजरा। लक्ष लक्ष जनांच्या विनम्र होऊन इथे खिळतील नजरा। जय भीम, जय भीम, जय भीम, गरजल्या गगनभेदी ललकारा, उठवा क्रांतीचा नारा, होऊ द्या बुद्धमय भारत सारा, होऊ द्या बुद्धमय भारत सारा, होऊ द्या बुद्धमय भारत सारा। सर्वासी मिळावा वाटा, असा ज्ञान धनाचा साठा, ठेवून गेला याच ठिकाणी उभ्या जगाचा स्वामी। आपल्या भारत देशामध्ये हजारो वर्ष जो अस्पृश्य समाज चातुर्वर्ण्यांच्या गुलामगिरीत खितपत पडला होता, अमानुषूंच्या दुष्ट साखळ दंडानं जखडला गेला होता, ज्यांना गुराढोरांपेक्षाही वाईट वागणूक मिळत होती, ज्यांना माणसासून माणसासारखं जगता येत नव्हतं, अशा या अतिशूद्र दलित वर्गामध्ये आत्मतेज, आत्मविश्वास आणि स्वाभिमान चेतवण्याचं महान क्रांतीदर्शक कार्य करण्यासाठी आपल्या या भारताच्या भूमीमध्ये एका क्रांती सूर्याचा जन्म झाला। 14 एप्रिल 1891 रोजी महू गावामध्ये माता भीमाईच्या पोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला। सुभेदाराच्या घरी 14वा रत्न जन्माला आला, दलितांचा उद्धार करणारा एक सितारा जन्माला आला। अरे आ गए ऐसे नजारे लेकिन वैसा नजारा देखा नहीं, आ गए ऐसे नजारे लेकिन वैसा नजारा देखा नहीं, आसमान छाट के देखा लेकिन मेरे भीमराज जैसा सितारा देखा नहीं। भीमराया वाणी सांगा
शिल्पकार, भारतरत्न, विश्वभूषण, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचं आराध्य दैवत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या भारत भूमीला माते समान मानणारा, दुसऱ्यांच्या धर्माचा अभ्यास करून बौद्ध धर्माचा स्वीकार करणारा, गरीब बिचाऱ्या दलितांचे अश्रू पुशीत असताना नाठाळ मुजोर सवर्णांचे दात घशात घालणारा, प्रसंगी शत्रूचाही सन्मान करणारा, तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करून दलित समाजाचा उद्धार करणारा, बहुजन समाजाची स्थापना करणारा आणि केवळ दलित समाजानेच नव्हे तर अखंड विश्वाने ज्याची पूजा करावी असा दलितांचा राजा म्हणजे माझा भीमराया. आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, आसमान में करोड़ों सितारे नजर आते हैं, लेकिन दुखियों का सहारा नजर नहीं आता. अरे ढूंढ कर देखा इस जहां में तो मेरे भीमराज जैसा सितारा नजर नहीं आता. अरे भीमराज जैसा दुनिया में इंसान ना होगा, कोई माँ का लाल ऐसा गुणवान ना होगा. अरे गरीबों में ऐसा कोई धनवान ना होगा, दुर्बलों में ऐसा कोई बलवान ना होगा, और तथागत भगवान गौतम बुद्ध के बाद डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जैसा भगवान ना होगा. हे खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं. श्री भीमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. महाविरोध कवटाळीला सारा समाज सांभाळीला, कोटी कोटीचा उद्धार केला हो श्री बांधिला मानाचा शिला. अंधरुडीला गुलामगिरीला, अंधरुडीला गुलामगिरीला लावली या कातर, लावली या कातर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतय हो जगभर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद, पंथभेद या सर्व भयान भेदभावांविरुद्ध रान पेटविले. अज्ञान आणि अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेल्या अस्पृश्यतेची दाहकृती तोडण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. दीनदलितांचा उद्धार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान केलं. या देशातील तमाम दलित बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महान मंत्र दिला. सिंहासारखे शूर व्हा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 5 दिवस वाघासारखे जगा, वाघासारखे जगा. एक तरफ मेरा भीम था, खिलाफ सारी दुनिया थी. अरे धर्म के नाम पर चलने वालों की ये गद्दारी थी, लेकिन दुश्मन भी मेरे भीम का कुछ न बिगाड़ सके, क्योंकि कलम मेरे भीम की दुश्मन के तलवार से भारी थी. अरे बनाया देश का संविधान, उसी का नाम अम्बेडकर. बनाया देश का संविधान, उसी का नाम अम्बेडकर. जुल्म देखे तो वे हैरान, उसी का नाम अम्बेडकर. बचाई महात्मा गांधी जी की जान, उसी का नाम अम्बेडकर. और बढ़ाई बौद्ध धर्म की शान, उसी का नाम अम्बेडकर, उसी का नाम अम्बेडकर. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, जिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. ये जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, जिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या बालवयातच अस्पृश्यतेचे दाहक चटके बसले होते. त्यांच्या आई पुढे दुकानदार कपडे धुवून टाकीत असत. आपल्या वडिलांच्या भेटीस निघालेल्या बाल भीमाला आणि त्यांच्या भावंडांना त्यांची महार जात कळल्यामुळे गाडीवानानं सुद्धा गाडीतनं खाली उतरवलं होतं. हिंदूंच्या पाणवठ्यावर बाल भीमानं पाणी प्यायलं म्हणून चामडी लोळेपर्यंत मार खाल्ला होता. त्या काळी म्हशीचे खेस भाजणारे न्हावी बाल भीमाच्या डोक्याचा विटाळ मानीत आणि त्याला म्हणत, दूर हो रे महाराच्या पोरा, तुझ्या सावलीने विटाळेल माझा वस्तरा. वर्गात सुद्धा शिक्षक त्यांना प्रश्न विचारणे टाळीत असत. असे अनेक अत्याचार आणि अन्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बालवयातच भोगले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्धार केला, आपल्यावर होणारा अन्याय, आपल्या समाजावर होणारा अन्याय जर दूर करायचा असेल तर आपण शिक्षण घेतलं पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला जाऊन बॅरिस्टर झाले. ज्याला बालपणी हिंदू समाजाने पायाखाली तुडवले, ज्याचा शाळेत, महाविद्यालयात, सरकारी कार्यालयात, देवालयात हिंदू समाजाने तेजोभंग केला, ज्याच्या पूर्वजांच्या 100 पिढ्या हिंदू समाजाने या चातुर्वर्ण्याच्या समाजाने गुलामगिरीत कुजवल्या, तो महाराचा मुलगा आपले विशाल बुद्धी सामर्थ्य, प्रचंड उद्योगशीलता, अखंड व्यासंग, लोकोत्तर धैर्य, अलोट त्याग, ध्येयावरील अढळ निष्ठा, प्रकांड पांडित्य या गुणसमुच्चयानं विधानशास्त्र, तत्वज्ञान या विषयांवरील असामान्य प्रभुत्व संपादन करून लढत लढत घणाचे घाव सोशीत प्रसंगी लवचिकपणा दाखवीत संपादक, इतिहासकार आणि प्राचार्य झाला. तो समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि निर्बंध पंडितही झाला. राष्ट्राच्या राज्यघटनेचा तो प्रमुख शिल्पकार ठरला. धुळीस जन्माला येऊन जगातील धुरंधर पुरुषांच्या मालिकेत जाऊन बसला. अशा या महामानवास, भारतीय घटनेच्या शिल्पकारास, भारत मातेच्या थोर सुपुत्रास, भारतरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांस आमचे कोटी कोटी प्रणाम. अरे वनवास जीवनाचा कोणी भोगून दाखवा, अरे वनवास जीवनाचा कोणी भोगून दाखवा, त्रास दगदग सदैव सहन करून दाखवा. अरे दलित उद्धाराचा भार असा कोणी वाहून दाखवा आणि माझ्या भीमासारखं कोणी होऊन दाखवा. अरे माझ्या भीमासारखं कोणी होऊन दाखवा. जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर, जरी झाला बॅरिस्टर तरी पडला नाही सर. भीमा आवडीनं बाई खाई कांदान भाकर, भीमा आवडीनं बाई खाई कांदान भाकर. नको पुरणाची पोळी अन गोड धोड खाया, वाटू लसणाची चटणी संग तोंडी लावाया. तो अति आनंदान बाई जेवल पोट भर, तो अति आनंदान बाई जेवल पोट भर. भीम आवडीनं बाई खाई कांदान भाकर, भीम आवडीनं बाई खाई कांदान भाकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त दलितांचा उद्धार करूनच थांबले नाहीत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांच्या गुलामगिरी विरुद्ध लढले. स्त्री हजारो वर्ष गुलामच राहिली, मग ती स्त्री सवर्ण असो वा दलित असो, हिंदू असो वा मुस्लिम असो वा ख्रिश्चन असो. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली स्त्रियांसाठी पहिल्या शाळेचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा हक्क देणाऱ्या घटनेचा सुवर्ण कलश या समाज क्रांतीच्या मंदिरावर बांधला. शर्वरी गोखले कलेक्टर झाल्या, सुजाता मनोहर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या, मालती तांबे वैद्य शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या, किरण बेदीने मॅगसेस अवॉर्ड मिळवला. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. हिंदू स्त्रियांच्या रक्षणासाठी असलेला हिंदू वारसा कायदा आणि हिंदू विवाह कायदा आदी स्वरूपात असलेले हिंदू कोड बिल झटपट अंमलात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्री असताना संसदेत हिंदू कोड बिल मांडले. पण आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी सनातनी कर्मठांच्या प्रतिगामी विरोधाचा भय बाळगून या बिलाला विरोध करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा त्वरित देऊन केंद्रीय कायदे मंत्री पदाचा त्याग केला.
हजारों साल की गुलामी को मेरे भीम जी ने तोड़ा है। इंसानियत का नाता इंसानियत से जोड़ा है। मिटा कर रख दिया सारे जुल्म सितम को मेरे भीम ने। मेरे भीम जी के संविधान पर आज ये भारत खड़ा है। इसलिए किसी को कभी किसी का गुलाम मत करना। करे जो जात धर्म की बातें उसे झुककर सलाम मत करना। मेरे भीम जी ने किया है त्याग महिलाओं के उद्धार के लिए। मेरे भीम जी ने किया है त्याग दलितों के उद्धार के लिए। मेरे भीम जी को कभी दिल से जुदा मत करना। मेरे भीम जी को कभी दिल से जुदा मत करना। जिस तरह खूबसूरती के लिए चांद पर दाग का होना जरूरी है, जिंदगी जीने के लिए इज्जत और शोहरत का होना जरूरी है। इज्जत और शोहरत के साथ दौलत का होना जरूरी है। किसी भी कामयाब मर्द के पीछे औरत का होना जरूरी है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यशामागे होती त्यांची पत्नी रमाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर व्हावेत म्हणून जिने दिवस रात्र काबाड कष्ट केले ती धन्य रमाई। बहुजनांचा संसार जिने फुलवला ती धन्य रमाई। क्रांतीच्या वादळासवे संसार थाटला हीच तिची कमाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अस्पृश्य समाज आणि वेशीबाहेरचा समाज हा माझा समाज आहे आणि त्यांचा संसार हा माझा संसार आहे असं मानलं। आणि हा संसार नटवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे खंबीरपणे पदर खोचून उभी राहिली तीच ती धन्य रमाई। समाज विकासासाठी नाही बाळगली संसाराची तमा, पाठीशी उभी असता खंबीर स्फूर्ती ज्योती रमा। लावणी लळा जगा वेगळा झाली दिन दुबळ्यांची सावली, माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली। माझी रमाई माऊली झाली ग भीमाची सावली, माझी रमाई माऊली झाली ग भीमाची सावली। स्वतः उन्हात बसली झाली दिन दुबळ्यांची सावली, माझी रमाई माऊली माझी रमाई माऊली। शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान। शिलवान भारी गुणवान विद्यापतीजीचा धनवान। नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान। नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान। नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान। भल्या पहाट उठून शेणी गौऱ्या थापून घरी उपाशी रमाती पै पैका जमून। नियमान नित्य नियमान नियमान नित्य नियमान। नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान। नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान। नटविला सोन्यानं तो संसार भीमाचा रमान। 13 ऑक्टोबर 1935 साली येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमगर्जना केली। मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही आणि हिंदू धर्मालाही मारणार नाही। दुर्दैवानं मी अस्पृश्य जाती जन्माला आलो हा काही माझा अपराध नाही, परंतु तिरस्कारणे गुलामगिरी आणि अमानुष अत्याचार यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो
त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास जर मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन. इस जहां में आसमान एक ही है, उसकी ऊंचाई कोई नाप नहीं सकता. इस जहां में चांद और सूरज एक ही है, उसकी रोशनी कोई पा नहीं सकता. तथागत भगवान गौतम बुद्ध के भारत देश में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर एक ही है, उसके जैसा महान नेता दूसरा कोई पैदा हो नहीं सकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करतात त्या काळातील मोठमोठ्या धर्मपंडितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपापल्या धर्मात येण्याची विनंती केली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्याही मोहाला बळी पडले नाहीत. ख्रिश्चन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, क्रिस्टार का कहना था. क्रिश्चन धर्म स्वीकार लो अम्बेडकर, क्रिस्टार का कहना था. करोड़ों रुपए देंगे हम, निजाम का कहना था. चाहे मिले तुम्हें तख्तो ताज, चाहे मिले तुम्हें सोने की तलवार, सब कुछ ठुकरा दिया मेरे भीम ने, क्योंकि भगवान गौतम बुद्ध के भारत देश में रहना था. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या भूमीमध्ये आपल्या लाखो दलित बांधवांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन अज्ञान, अंधश्रद्धा आणि जीर्ण रूढीच्या चिखलात उतरलेल्या दलित समाजाला वर काढलं आणि नवा इतिहास घडवला. हम गरीबों का दुनिया में एक ही था रखवाला, हम गरीबों का दुनिया में एक ही था रखवाला. आज भी दुनिया में उसी का है बोलबाला. अरे तोड़ दी गुलामी की जंजीरें और तोड़ दिया ताला, और मेरे भीम जी ने इस हिंदुस्तान का इतिहास ही बदल डाला. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई. बोले ठासून भीम त्या ठाई, बोले ठासून भीम त्या ठाई. राव जमायचं आपलं नाही, राव जमायचं आपलं नाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. मी पाहिले चाळून धर्मग्रंथ, त्यात आढळलाय बुद्धाचं एकच पंथ. मी पाहिले चाळून धर्मग्रंथ, त्यात आढळलाय बुद्धाचं एकच पंथ. त्या मार्गाने काशी नंदा, त्या मार्गाने काशी नंदा. मुक्ती मिळेल लवलाही, अहो मुक्ती मिळेल लवलाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. अशा धीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही.